शेतकरी मित्रांनो, राम राम. पुढील हवामान परिस्थिती जाणून घेण्याआधी महत्त्वाच्या सूचनावर एक नजर टाकू. सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की राज्यातील पावसाचा जोर आता कमी होणार आहे. त्याआधी आज उद्या अनेक भागात चांगल्या पावसाचा अंदाज आहे. तसेच ओढे, नदी, नाले भरून वाहत असल्यास ते पार करू नका. स्थानिक प्रशासनाने दिलेल्या आदेशाचे पालन करा. त्याचबरोबर लोखंडी पोलजवळ थांबू अथवा त्याला स्पर्श करू नका. नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर, महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की मध्य भारतावर आलेल्या तीव्र कमी दाबामुळे, अरबी समुद्रातून खेचले गेलेल्या वाऱ्यांमुळे एकूणच पुन्हा पावसाळी परिस्थिती ही राजस्थान, गुजरातच्या काही भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या काही भागामध्ये, मध्य प्रदेशच्या काही भागामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे आपल्याला उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण या बऱ्याच क्षेत्रामध्ये महाराष्ट्रात पावसाळी वातावरण रात्री देखील मेघगर्जनेसह झालेलं बघायला मिळालं. आज मान्सूनचा शेवटचा टप्पा बाकी आहे. आज किंवा उद्या, शक्यतो आजच शेवटची निर्धारित तारीख असल्यामुळे आणि अनुकूल परिस्थिती असल्यामुळे यदा कदाचित मान्सूनचा पूर्ण प्रवास होईल, परंतु काही अडथळे निर्माण झाल्यास उद्या देखील ते होऊ शकतं. ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, दररोज व्हिडिओ बघतात, त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल. महाराष्ट्रातील रेड अलर्ट किंवा इतर राज्यांमधील रेड अलर्ट देखील कमी झाला आहे. मराठवाड्यामधील पाऊस आज उघडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकणामध्ये अजूनही ऑरेंज अलर्ट आहे. विदर्भामध्ये अजूनही येलो अलर्ट कायम आहे. उद्या 9 तारखेला विदर्भ, मराठवाड्यातील पाऊस उघडण्याचे संकेत आहेत. उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, कोकणात येलो अलर्ट कायम आहे. 10 तारखेपासून महाराष्ट्रातील पाऊस उघडण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. 11 तारखेला देखील महाराष्ट्रात पाऊस उघडलेला असेल. भारतातील बहुतांश राज्यातील पाऊस उघडेल. एक कमी कालावधीचा खंड निर्माण होऊ शकतो. ही पावसाची तात्पुरती विश्रांतीही म्हणता येईल. 13 तारखेला देखील महाराष्ट्रात आणि देशात अनेक राज्यात उघडीप असणार आहे. परिस्थिती आपल्याला देशामध्ये 13 तारखेला दिसते आहे. काल देखील गेल्या 48 तासात घाटमाथ्यासहित उत्तर कोकणात मुसळधार पाऊस झालेला आहे. कोस्टलच्या केरळपर्यंतच्या भागातही सरासरी अधिक पाऊस आहे. या भागामध्ये देखील आपण जसाही मार्ग निवडलेला आहे त्या या भागात देखील मोठ्या प्रमाणात पाऊस आपल्याला झालेला बघायला मिळतोय. CFS मॉडेलने अजून देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून कोकण किनारपट्टीला बऱ्याच ठिकाणी पावसाचं प्रमाण अधिक राहण्याची शक्यता व्यक्त केलेली आहे. साधारण 1-2 दिवसाचा हा कालावधी आहे. ECMW मॉडेलनुसार आपण जर धावता अंदाज घेतला तर महाराष्ट्रामध्ये आता पाऊस कमी झाला आहे, परंतु कोकणामध्ये आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात, थोडं विदर्भाच्या काही भागामध्ये उत्तरेकडून, मराठवाड्यात स्थानिक वातावरण, पश्चिम महाराष्ट्रात स्थानिक वातावरणाची आज शक्यता आहे. ECMW मॉडेलने थोडं पूर्व विदर्भ आणि कोकण असं हलकं वातावरण उद्या दाखवले. मात्र महाराष्ट्रातला पाऊस उद्यापासून उघडण्याचे संकेत दिलेले आहेत. 10 तारखेला हे उघडीप कायम असेल. 11 तारखेला हे महाराष्ट्रातील उघडीप कायम असेल. 12 तारखेला महाराष्ट्रातली उघडीप कायम आहे. 13 तारखेला महाराष्ट्रातली उघडीप कायम आहे. 14 तारखेला थोडं वातावरणीय बदल दिसतात, कारण एक सिस्टम पूर्व भारताकडे तयार होऊन ती काही राज्यांमध्ये परिणाम करते आहे, परंतु तिचा फार परिणाम भारतावर होत नाही आहे, कारण आता अरबी समुद्रात फारसं पोषक वातावरण नाही. ECMW मॉडेलच्या अंदाजावर आपला अधिक विश्वास आहे. पूर्व विदर्भामध्ये 15 तारखेला थोडं वातावरण बदलू शकतं आणि कोकणातही पावसाला पुन्हा सुरुवात होऊ शकते असा अंदाज आहे. 16 तारखेला तो अंदाज कायम आहे. स्थानिक वातावरण महाराष्ट्रात तयार होऊ शकतं असा प्राथमिक अंदाज आहे. 17 तारखेला देखील कोकणासहित पूर्व विदर्भात पावसाचा पॅटर्न पुन्हा सक्रिय होईल. अंतर्गत महाराष्ट्रात देखील स्थानिक वातावरण तयार होईल, परंतु एक लक्षात घ्या, अतिशय वीक मान्सून किंवा कमजोर मान्सून आपल्याला बघायला मिळणार आहे दरम्यानच्या काळात. त्यामुळे जे पावसाचं प्रमाण
महाराष्ट्रामध्ये सरासरीची जवळ येऊन पोहोचलं होतं ते पुन्हा एकदा झटपट मायनस होण्याची शक्यता आहे, त्यात घट होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील पावसाळी परिस्थिती विदर्भ, कोकण, अगदी मराठवाड्याच्या पूर्व भागापर्यंत वाढलेली असेल. 19 तारखेला देखील हे वातावरण असेल, म्हणजे कोकणात आणि पूर्व विदर्भातच पाऊस आपल्याला दरम्यानच्या काळात 19 तारखेपर्यंत दिसतोय. भारताच्या बऱ्याच भागात पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होणार आहे. त्यामुळे हे वातावरण जरी असलं तरी महाराष्ट्राची स्थिती फार चांगली आहे असं म्हणता येणार नाही. आणि देशातही जर आपण उत्तर भारतातील काही राज्य सोडली किंवा पूर्व भारतातील काही राज्य सोडली तर वातावरण फार समाधानकारक नाही, आणि हाच तर एलिनोचा परिणाम आहे. 21 तारखेपासून मात्र अतिशय सकारात्मक परिणाम पुन्हा सुरू होतील आणि भारताच्या बहुतांश भागात पुन्हा पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 22 तारखेला पुन्हा एकदा पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये होणार आहे. आणि मी यापूर्वी हा अंदाज सगळ्यांना दिलेला होता. मात्र एवढंच आहे की पावसाचं प्रमाण हे अतिशय कमजोर आहे, हे लक्षात ठेवा. मात्र आपण जेव्हा 16 ते 22 हा अंदाज बघतो, म्हणजे 15 तारखेपर्यंत आपल्याला पाऊस कमी होणार आहे हे मान्य आहे, परंतु 16 तारखेपासून पुन्हा पावसाच्या ॲक्टिव्हिटीज भारतात वाढणार आहेत आणि मग त्यामध्ये पुन्हा एकदा सर्वदूर भारतामध्ये पावसाला सुरुवात होईल. आणि मग पुन्हा एकदा जी काही सरासरी घसरलेली असेल 15 तारखेपर्यंत ती रिकव्हरीला सुरुवात होईल. म्हणजे आपण जो अंदाज दिलेला आहे 94-95% देशामध्ये आणि 96-97 महाराष्ट्रामध्ये, तो देखील महत्त्वाचा आहे. आणि आपण बघितले आज रोजी आपल्याला 99% पर्यंत सरासरी आलेली होती. मात्र जसे खंड सुरू होतील आणि पावसाचं प्रमाण कमी होईल, मान्सून कमजोर होईल, तसं हे पुन्हा वाढलेलं पावसाळी प्रमाण पुन्हा घटण्याची शक्यता राहणार आहे. त्यामुळे आपल्याला सरासरीच्या जवळ आल्याचा आनंद हा फार काळ टिकणार नाही. आपण या मॉडेलनुसार सध्या बघतो नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिकचा काही भाग आणि पालघर किंवा अगदी कोकण किनारपट्टीपर्यंत अजूनही पावसाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. रात्री देखील या ठिकाणी वादळी पाऊस झालाय. महाराष्ट्रामध्ये खास करून विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, कोकण, अगदी मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रापर्यंत आज स्थानिक वातावरणाची शक्यता आहे. ठिकठिकाणी पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं. अतिशय चांगला दिवस आजचा असू शकतो अंतर्गत महाराष्ट्रासाठी. मराठवाड्यामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये चांगलं वातावरण आज 8 तारखेला दाखवलं जातं. उद्यापासून मात्र महाराष्ट्रातील पाऊस कमजोर होणार आहे, खंडाला सुरुवात होणार आहे. हा खंड किती दिवस प्रभावी राहील? 10 तारखेला पाऊस नाही, 11 तारखेलाही पाऊस नाही, 12 तारखेलाही पावसाचा फारसा प्रभाव नाही आहे. कोकणात हलकी ढगाळ परिस्थिती घाटमाथ्यावर राहील, परंतु कडकडीत उघडीप आपल्याला दिसते. आणि अशा प्रकारचे खंड जेव्हा पडतील तेव्हा पावसाची सरासरी पुन्हा घटणार आहे. 15 तारखेपासून वातावरणात पुन्हा बदल होईल. जुलैमध्ये असलेला हा पावसाचा खंड दीर्घकाळ नाही. म्हणजे आपण जसा जूनमध्ये 11 तारखेपासून 21 तारखेपर्यंत मोठा खंड बघितला होता आणि त्यामुळे पावसातील घट मोठी वाढत गेली होती, फक्त 60% पाऊस पडलेला होता. या महिन्यामध्ये मात्र सुरुवातीलाच मोठ्या प्रमाणात पहिल्या आठवड्यात पाऊस पडलेला आहे. जूनच्याही पहिल्या आठवड्यात पाऊस होता, परंतु किरकोळ. त्यामुळे आता परिस्थिती बदलते. 15 तारखेपासून पुन्हा आपल्याला पावसाळी परिस्थिती, स्थानिक वातावरण, यामध्ये घाटमाथ्यासहित आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात देखील, विदर्भात देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होणार आहे. आणि हे वातावरण आता आवश्यक आहे, कारण ज्या ठिकाणी पेरण्या झालेल्या नाहीत त्या ठिकाणी पेरण्या होणं आवश्यक आहे. खरीपाच्या पेरण्या लेट झालेल्या आहेत आणि एलिनोचा परिणाम होईल हे आपण कायम सांगत आलेलो आहोत. त्याच्यामुळे असमान वितरण राहील, बऱ्याच ठिकाणी पेरण्या देखील होणार नाहीत, खरीपाचं पीक खराब होऊ शकतं. या बाबतीत आपण नेहमी अंदाज दिलेले आहेत. कमी कालावधीत आता सध्या जो पाऊस होतो तो जास्त काळ पाऊस राहत नाही, कमी कालावधीत जास्त पाऊस होतो आणि त्याच्यामुळे आपल्याला हे परिणाम भोगावे लागतात. 2-3
वर्षानंतर एखादं असं वर्ष येतं ज्याचा आपल्याला परिणाम भोगावा लागतो. पुन्हा एकदा थोडं स्थानिक वातावरण आणि कोकणात पावसाचं प्रमाण वाढू लागणार आहे 16 तारखेपासून. हे फार चांगलं वाढेल असं नाही. म्हणजे याचा जवळपास स्थानिक वातावरण म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांना, विदर्भाला याचा खूप चांगला फायदा होणार आहे. याचा कोकणात प्रभाव कमी आहे, परंतु मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रासाठी याचा फायदा होणार आहे. आणि अगदी पेरणीयोग्य पाऊस देखील होईल. उशिरा पेरण्या काही ठिकाणी होऊ शकतात. 18-19 तारखेला देखील कोकण किनारपट्टीचे स्थानिक वातावरण राहणार आहे. फार प्रभावी वातावरण नाही, खूप पाऊस नाही आहे, परंतु हलक्या मध्यम स्वरूपाच्या सरी आपल्याला दरम्यान होताना दिसतील. तीच परिस्थिती आपल्याला 20 तारखेला दिसते. ज्यांनी पिकं पेरलेली आहेत, ज्यांचं पीक आहे, ते वाचवण्यासाठी संजीवनी म्हणून या पावसाचा उपयोग होणार आहे. नवीन पिकं पेरण्यासाठी याचा किती उपयोग होईल हे सांगणं थोडं कठीण जाईल, कारण प्रत्येक भागात तो सारखा नाही आहे. परंतु पेरलेल्या पिकांना जीवदान देण्याचं काम हा पाऊस करेल. 21 तारखेपासून माझा अंदाज आहे की पावसाचं प्रमाण वाढू लागेल. आपण विदर्भात चांगला पाऊस बघतो, कोकणात चांगला पाऊस बघतो. पर्जन्यछायेच्या प्रदेशाला यावर्षी तुफान फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पर्जन्यछायेच्या प्रदेशात मी पुन्हा सांगतोय, नाशिक पूर्व, पुणे पूर्व, अहिल्यानगर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धुळे, नंदुरबार या ठिकाणी, सातारा पूर्व, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, धाराशिव या सर्व जिल्ह्यांना यावर्षी फटका बसण्याची शक्यता आहे. नशिबाने आपल्याला परतीचा पाऊस चांगला झाला तर रब्बीचं पीक साधेल, हेही मी सांगून ठेवतो. शेतकरी मित्रांनो, रामराम. मी किशोर पाठळे आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे तसेच पुढील हवामान अंदाज मॉडेलच्या आधारे सांगणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, आपली प्रथम कमेंट्स होती, अहिल्यानगर जिल्ह्यात जोरदार पाऊस कधी होणार. तर अहिल्यानगरच्या बऱ्याच भागामध्ये या 2 दिवसामध्ये पाऊस झालेला आहे, पण अद्याप काही असे भाग आहेत. तर आज उद्या हलक्या पावसाची शक्यता आहे. नंतर पाऊस अजून कमी होईल. त्यानंतर नांदेड पाऊस कधी होणार. आज हलक्या ते भुरभुर पावसाचा अंदाज आहे. नंतर ढगाळ हवामान असेल. नंतर पावसाचे प्रमाण खूपच कमी होणार. लातूर जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस कधी होणार. तर या भागात आज भरपूर पाऊस शक्यता आहे. नंतर पावसाचा अंदाज नाही. हिंगोली जिल्हा, वसमत तालुका कधी पाऊस होणार. तरी हिंगोली भागात खूप हलक्या पावसाचा अंदाज आहे, पुढे शक्यता नाही. सोलापूर दक्षिण भाग, तर आजचे दिवस हलक्या पावसाची शक्यता आहे, म्हणजे भरपूर स्वरूपात पाऊस सोलापूरच्या दक्षिण भागामध्ये आज असू शकतो. त्यानंतर एकंदरीत सर्व म्हणजे मराठवाड्यातील परिस्थिती कशी राहील. तर मराठवाड्यातील बऱ्याच भागात सध्या तरी चिंताजनक परिस्थिती आहे. ज्या काही शेतकरी बांधवांनी कमेंट्स केल्याने ज्या काही भाग पावसाने सोडले ते भाग पाहता सध्या मराठवाड्यातील परिस्थिती चिंताजनकच आहे. त्यानंतर पाऊस कधी बंद होणार. आता काय झालं, शेतकऱ्यांना काही भागात पाऊस नाही, तर काही भागामध्ये आपण पाहिलं असेल की इंद्रायणी अशा नदीला खूप मोठा पूर आला. तर अशा भागातील शेतकऱ्यांनी प्रश्न केला की पाऊस कधी बंद होणार. तर 9-10 जुलैपासून राज्यातील पावसाचे प्रमाण खूप कमी होणार, म्हणजे एकंदरीत पाऊस उघडण्याच्या मार्गावर आहे. त्यानंतर नाशिक पूर्व भागात पाऊस कमी आहे. तर नाशिकच्या पूर्व भागात आज तुरळक पावसाचा अंदाज आहे. त्यानंतर बीड तालुका कोरडा आहे, तर आज हलक्या पावसाची शक्यता आहे. तसेच भरपूर पावसाचे स्वरूप यामध्ये असू शकते. त्यानंतर ह्या झाल्या आपल्या संपूर्ण कमेंट. त्यानंतर आजचा हवामान अंदाज जे आपण मॉडेलच्या आधारे जाणून घेत असतो, तर यामध्ये बदल होऊ शकतो, हे देखील शेतकऱ्यांनी विशेष लक्षात ठेवावं. तर आज उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यातील काही जिल्हे, तर विदर्भातील मोजक्या भागात पावसाचा अंदाज आहे. तर पुढील काही दिवस राज्यातील पाऊस कमी झालेला असेल. तसेच राज्यातील कमी पाऊस झालेल्या जिल्ह्यात पावसाची स्थिती बिकट असेल. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करावे आणि पावसाच्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करून भूजल पुनर्भरण करावे. तसेच पुढे पावसातील ही असमानता वाढू नये यासाठी वृक्ष लागवड करावी. नाहीतर असं चालू राहिलं तर एक दिवस शेती पुरता देखील पाऊस होणार नाही. काही भागात ढगफुटी तर काही भागात ढेकळं कोरडे अशी परिस्थिती निर्माण होणार. याची परिस्थिती यावर्षी पाहायला मिळत आहे. तर खरं सांगा तर शेतकरी मित्रांनो, यावर्षीच्या हवामानामध्ये खूपच जास्त असमानता आपल्याला पाहायला मिळत आहे.
तर एकंदरीत महाराष्ट्राच्या म्हणजे कोकण साईड, त्याचबरोबर घाटमाथा आणि आपला पश्चिम महाराष्ट्र म्हणजे नाशिक साईड या भागामध्ये बऱ्याच ठिकाणी अति जोरदार म्हणजे मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. तसंच मराठवाड्यातील काही भाग जसे की आपण आता नाशिकचा उल्लेख केला, नाशिकच्या पूर्व भागात बीड, लातूर, त्याचबरोबर सोलापूरचा दक्षिण भाग, परभणीचा काही भाग, असे बरेच काही भाग आहेत की ज्या भागामध्ये अजूनसुद्धा पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. तर शेतकरी मित्रांनो, या दरम्यान आता 9 ते 10 तारखेपासून राज्यातील पावसाचे प्रमाण खूप कमी होणार, म्हणजे पाऊस विश्रांतीवर जाणार. त्यानंतर अधूनमधून वातावरण 14, 15, 18, 19 अशा दरम्यान वातावरण हलकं ढगाळ, तर काही ठिकाणी भुरभुर पाऊस होऊ शकतो. जास्त करून शक्यता कोकण, घाटमाथा या परिसरामध्ये दिसत आहे. त्याचबरोबर जी खरीप पावसाची सुरुवात आहे तर 22 ते 25 या तारखेच्या दरम्यान होऊ शकते, असा हा आपला प्राथमिक अंदाज आहे. यामध्ये थोडाफार बदल होऊ शकतो. चला तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे खूप खूप धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये असेच आपल्या कमेंटची उत्तरे घेऊन. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज.